नमस्कार. मी प्रीती क्षीरसागर. हितगुज ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर प्रेक्षक हो, आजच्या या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनामध्ये आपल्याला संधिवाताचं हे वाढतं प्रमाण दिसून येत आहे. तर ह्या संधिवातासाठी आपल्याकडे एक नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. तर हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि त्याचा संधिवातावर कसा उपयोग होतो ह्याची माहिती जाणून देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर किरण दोशी सर. तर मी किरण दोशी सरांचं स्वागत करते. सर नमस्कार. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी सरांची माहिती सांगते. डॉक्टर किरण दोशी सर हे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. डॉक्टर किरण दोशी हे कोल्हापुरातील नामांकित ऑर्थोपेडिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. त्यांचा दोशी ऑर्थोपेडिक अँड एंडोक्राइन सेंटरचे ते डिरेक्टर आहेत. त्यांचं शिक्षण आपण पाहायला गेलं तर ते MBBS DNB ऑर्थो सर्जन आहेत. त्यांनी जॉईंट रिप्लेसमेंटची फेलोशिप त्यांनी जे फ्लेन गोल्ड कोस्टा ऑस्ट्रेलियामधून केलेली आहे. कॉम्प्युटर असिस्टंट सर्जरी ट्रेनिंग त्यांनी युरोपियन सर्जिकल इन्स्टिट्यूट हॅम्बर्ग जर्मनी इथून घेतलेली आहे. आतापर्यंत सरांनी 5,000 पेक्षा जास्त जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केले आहे. त्यांचा ह्या क्षेत्रात 35 वर्षाहून अधिक त्यांचा अनुभव ॲज अ ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून आहे. तर आपण चर्चेला सुरुवात करूया. सर नमस्कार. तुमचं स्वागत आहे. सर आता आपण पाहतो की संधिवाताचं प्रमाण लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की संधिवात म्हणजे नेमकं काय आहे? संधिवात म्हणजे आपल्या सांध्यांचं दुखणे हा साधा त्याचा अर्थ होतो. संधिवाताची महत्वाची जी कारणं आहेत किंवा जो आजार आहे त्याला ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणतो आम्ही. त्यामुळे दोन हाडांच्या मधील हा जो आपला सांधा असतो, आपला हा सांधा जो आहे त्याच्यात हाडाच्या वरती कार्टिलेज असं एक आवरण असतं आणि हे आवरण आणि यामधल्या खुर्च्या किंवा गादी आपण ज्याला म्हणतो, हे जोपर्यंत आपलं इंटॅक्ट आहे तोपर्यंत आपल्या सांध्याच्या कितीही हालचाली झाल्या, आपले वेगवेगळे उठणे, बसणे, पळणे, मांडी घालणे, तरी आपल्याला त्याचा काही त्रास होत नाही. कारण ह्या कार्टिलेजमुळे आपल्या सांध्याला प्रोटेक्शन मिळतं. जशी माझी त्वचा आहे ही जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत मला दुखत नाही. पण ज्या क्षणी काही कारणाने हळूहळू हे आवरण झिजायला लागेल किंवा मार लागल्यामुळे, अपघातामुळे किंवा काही आजारामुळे जर आवरण खराब झालं आणि हळूहळू ते आवरण असं खराब होऊन आतल्या त्यात भेगा पडायला लागल्या किंवा ते सैल व्हायला लागलं तर मग हळूहळू आपल्याला दुखायला लागतं. आणि हे एकदा दुखणं चालू झालं की मग त्याला आपण संधिवात म्हणतो. त्या संधिवाताची महत्वाची लक्षणं म्हणजे आता नेहमीच्या क्रिया आपण सहजपणे करत होतो, न दुखता न त्रास होता, त्या क्रिया करताना आता आपल्याला अडचण येते. आपल्याला आता सहज जिना चढणे उतरणे, मांडी घालणे या क्रिया करता येत नाहीत. सहजपणे आपण बाहेर फिरायला जात होतो, कोणाकडे तरी काहीतरी ऍक्टिव्हिटी करत होतो, या क्रियांमध्ये हळूहळू लिमिटेशन यायला लागतात आणि हे दुखणं वाढत जातं. पायाचा अँगल बदलतो, चालण्याची प्रक्रिया बदलते आणि हळूहळू असं लक्षात येते की ज्याला आपण बेसिक क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या पण आता आपण कुठेतरी काहीतरी कार्यक्रमाला जायचं तर आपण पहिला गुडघ्याचा विचार करतो, आता मला जमेल का नाही. आणि ह्याप्रमाणे संधिवातामुळे हळूहळू आपली सांधेदुखी वाढत जाते. हा झाला कॉमन झीज होऊन होणारा ऑस्टिओ आर्थरायटिस. ते सोडून अनेक प्रकारचा जो संधिवात आहे त्याला आपण रिमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो. याच्यामध्ये काही रक्तातल्या आजारामुळे ते कार्टिलेज फार तरुण वयात सुद्धा खराब होत जातं आणि मग एकदा खराब झाल्यावर ती सेम लक्षणं दिसायला लागतात आणि त्याच्यामुळे हा आजार होतो, ज्याला आपण आम्लपित्त वात किंवा संधिवात म्हणतो. ते सोडून मार लागल्याने सांधे वेडेवाकडे झाल्यामुळे झीज लवकर होऊ शकते. असे वेगवेगळे प्रकारचे संधिवाताचे महत्वाचे प्रकार आहेत आणि सर्व प्रकारात शेवटी लक्षणे सेम असतं की आपल्या लिमिटेशन ऑफ ऍक्टिव्हिटी व्हायला लागते, दुखणं एकसारखं राहतं, साधं झोपेत सुद्धा पाय आत बाहेर केलं की दुखायला लागतं आणि यामुळे हा संधिवात त्या माणसाचं पूर्ण आयुष्य बिघडवून टाकतं. सर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आजकाल संधिवात हे वयोवृद्ध लोकांपर्यंत सीमित राहिलेलं नाही आहे. हे आजकाल आपण लहान मुलं आणि यंग जनरेशन मध्ये सुद्धा आपल्याला संधिवात पाहायला मिळतं. तर ह्याची कारणे काय आहेत? संधिवाताचं महत्वाचं कारण जेनेटिक्स तर आहेच, वजन, लॅक ऑफ एक्झरसाइज, व्यायामाचा अभाव आणि संधिवात मगाशी मी बोलल्याप्रमाणे जर रिमॅटॉइड आर्थरायटिस असेल तर मग तरुणपणी सुद्धा होऊ शकतो. पण नॉर्मल कोर्समध्ये योग्य आहार नाही त्यामुळे वाढलेलं वजन, योग्य व्यायाम नाही त्यामुळे त्या स्नायूंचे वीकनेस होतो आणि त्या वीक स्नायूमुळे सगळा लोड सांध्यावर पडायला लागतो आणि या चक्रव्यूहमध्ये एकदा अडकल्यानंतर हळूहळू लवकर हाडांची झीज व्हायला लागलेली आहे आणि त्यात ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांचा ठिसूळपणा
आहार योग्य नसल्यामुळे कॅल्शियम विटामिन्स यांची आपल्या जेवणामध्ये कमतरता असल्यामुळे सुद्धा आपल्याला लवकर हाडं खराब होतात आणि त्याच्यामुळे संधिवात तरुणपणी आता दिसायला लागलेला आहे. अच्छा. तर सर मला एक सांगा, की आता संधिवात म्हटल्यावर आपलं डिरेक्टली आपलं गुडघेदुखी जे आपले सांधे असतात, ते आपले ठिसूळ होतात असं तुम्ही मला सांगितलं. तर गुडघेदुखी म्हणजेच ऑस्टिओआर्थरायटिस आहे का? आज भारतामध्ये 70% गुडघेदुखी ऑस्टिओआर्थरायटिसमुळे होते. बाकीच्या काही कारणांनी राहिलेली 20 ते 30% होते. हं. आणि ऑस्टिओआर्थरायटिस हे या सर्व कारण मी मगाशी बोलले याच्यामुळे झीज झाल्यामुळे होते. जी पूर्वी 60, 70, 80व्या वर्षी दिसायची ती हां. आता आम्ही 40 ते 60 मध्ये जास्तीत जास्त स्त्रियांच्यात जास्त कॉमन, पण तसं नाहीये, पुरुषांच्यात सुद्धा ती दिसायला लागलेली आहे. अच्छा. सर गुडघ्यांच्या ऑस्टिओआर्थरायटिसचे संभाव्य धोके कोणते आहेत? आज गुडघे मी मगाशी बोलल्याप्रमाणे एकदा हालचाली अवघड झाल्या, दुखायला लागल्या की माणूस हालचाल कमी करायला लागतो, फिरायला जाणं, कामावरचं. मग त्यामुळे त्यांचं वजन वाढायला लागतं. गुडघे वाकडे व्हायला लागतात. वाकडे झाल्यामुळे त्यांच्या घोट्यावर, कमरेवर ताण पडतो. त्यांचे बाकीचे अवयव खराब व्हायला लागतात. जसं एखाद्या गाडीचा टायर बरोबर नसेल, अलाइनमेंट बरोबर नसेल आणि जर ते अडकत असेल तर नुसतं टायर खराब होत नाही, त्याचं सस्पेन्शन, त्याचं मशीन हे सर्वावर परिणाम होतो. तसंच आपल्या शरीरात सुद्धा गुडघ्यामुळे सर्व अवयवावर परिणाम होतो. आणि सर्वात वाईट आहे वजन वाढायला लागतं. वजन वाढल्यामुळे मेटाबॉलिक डिसीजेस, ज्याला डायबिटीस, बाकीचे ब्लड प्रेशर, हे सर्व आजार उद्भवायला लागतात. आणि त्यामुळं गुडघेदुखी हे बिगिनिंग ऑफ द एंड आम्ही म्हणतो. या एक सुरुवात झाल्यामुळे आपल्या बऱ्याच आजारांना आपण पुढे सामोरे जातो. अच्छा. सर गुडघे ऑस्टिओआर्थरायटिसचे लक्षण नेमके काय आहेत आणि त्याचे निदान काय असू शकतात? निदान आपण मेनली पेशंटचं दुखणे, त्याच्या कंप्लेंट्स आणि सिंपल साधा एक्सरे काढून लक्षात येते की दोन हाडांच्या मधलं अंतर कमी झालंय. दोन हाडांमध्ये जी खुर्च्या असते ती खुर्च्या झिजल्यामुळे हाडं एकमेकांच्या जवळ येतात, हाडं वाकडी व्हायला लागतात. आणि लक्षणामध्ये मी मगाशी बोलल्याप्रमाणे त्यांचं उठणं, बसणं, दैनंदिन कार्यातली प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये दुखायला लागतं. दाह झाल्यामुळे गुडघा सुजायला लागतो, गुडघ्यात पाणी झालं जे म्हणतात, गुडघ्यात सुजल्यामुळे खालच्या घोट्यापर्यंत सूज जाते. ही त्याची महत्वाची लक्षणं आहेत. सर ह्याच्यासाठी उपचार पर्याय काय आहेत आपल्याकडे? सुरुवातीच्या काळातच मी मगाशी बोलल्याप्रमाणे आहारावर लक्ष ठेवणे, वजन कंट्रोलला ठेवणे, नियमित व्यायाम करणे. व्यायाम हा सर्वात महत्वाचा उपचार आहे. योग्य व्यायाम केला तर आपल्या स्नायूंची ताकद चांगली राहते, हाडांची क्वालिटी चांगली राहते. योग्य व्यायामामुळे गुडघ्यातलं वंगण तयार होत राहतं, कार्टिलेजला न्यूट्रिशन चांगलं मिळतं आणि तो जास्त वर्ष आपलं कार्टिलेज टिकतं. एकदा वजन वाढायला लागलं, व्यायाम व्यवस्थित होत नसेल किंवा दुखणी चालू होतात. सुरुवातीच्या स्टेजला फिजिओथेरपी, काही प्रकारात शेक घेणे, व्यायाम घेणे, पेनकिलर्सच्या गोळ्या घेणे हा पर्याय असू शकतो. ग्रेड 1 मध्ये काही इंजेक्शन्स आहेत, जे स्टेरॉइडची इंजेक्शन ही त्याच्यासाठी युजफुल नाही आहेत, ते पेन किलर आहेत. पण ते सोडून सांध्यातलं आपलं लुब्रिकेशन वाढवण्याचे काही इंजेक्शन आहेत, पीआरपीचं इंजेक्शन आहे, हे ग्रेड 1 मध्ये काम करू शकतं. काही वेळेला झीज झाल्यामुळे खुर्च्या फक्त फाटते, तसं झालं तर दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून, खुर्च्याचं ऑपरेशन करून तो भाग काढता, रिपेअर करता येतो. पण स्टेज 3 आणि स्टेज 4 मध्ये एकदा झीज फार झाल्यानंतर सांधा बदलणे हाच त्याच्यावरचा महत्वाचा उपचार ठरतो. सर मला असं तुम्हाला विचारायचंय की ज्यावेळेस आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी हे ज्यावेळेस हा त्रास चालू होतो त्यावेळेला आपण स्टिरॉइड इंजेक्शन्स घेतो, त्याचा हाडांवर कसा परिणाम होतो? स्टेरॉइड एक टेम्पररी पेन किलर आहे, स्ट्रॉंग पेन किलर आहे. त्याच्यामुळे फॉल्स सिक्युरिटी येते, ते घेतल्यावर छान बरं वाटतं. हं. मग बाकीचे व्यायाम करणे, वजन कमी करणे हे सगळं दुर्लक्षलं जातं आणि परत झीज वाढायला लागते. त्याबरोबरच स्टेरॉइडमुळे इन्फेक्शन होण्याचा धोका फार जास्त असतो. त्यामुळे स्टेरॉइड हे फार इमर्जन्सी असताना क्वचित घेणं हे ओके, अदरवाईज हे कधीही घेऊ नये. सर जसं की तुम्ही व्यायामाचा सल्ला दिला, पण संधिवात आहे आणि अगर आपल्याला चालताना, उठताना, बसताना अगर प्रॉब्लेम येत असेल, तर त्यासाठी तुम्ही कोणते एक्सरसाइज तुम्ही सांगाल? स्टेज 3-4 ला एक्सरसाइजच्या पलीकडे गेलेला असतो. पण स्टेज 1-2 ला चालताना त्रास होत असताना सायकलिंग करणे, पोहणे, स्विमिंग पूलमध्ये चालणे किंवा स्विमिंग पूलमध्ये पाण्याच्या रेझिस्टन्सला व्यायाम करणे फार अत्यंत उपयोगी व्यायाम आहेत. त्याबरोबरच योगासने, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस हे सगळे आपल्याला युजफुल होतात. सर गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेतील अत्याधुनिक उपचार हे काय आहेत? मी त्याच्या आधी गुडघा बदलणे म्हणजे नक्की काय हे सांगू इच्छितो. लोकांच्या मनात बऱ्याच कल्पना आहेत की गुडघा बदलतात म्हणजे सगळ्या गुडघ्याचा भाग काढला जातो, हे केलं जातं. तसं काही केलं जात नाही. तर मी आपल्याला हे दाखवतो की आपला गुडघा जो आहे जेव्हा या स्टेजला येतो की त्याचं आवरण पूर्ण खराब झालेलं आहे. साधं उदाहरण आहे, एखादं सफरचंद घेतलं आपण आणि जरा वरची घाण आहे तर ते सफरचंद पूर्ण आपण काढून टाकत नाही, नुसती वरची साल काढली की आतलं चांगलं असू शकतं. तसंच
या गुडघ्याच्या फक्त वरचं आवरण हे खराब झालेलं असतं आणि त्या आवरणाला आम्ही फक्त रिप्लेस करतो. तेवढंच आवरण काढून त्याच्यावर नवीन आवरण लावलं जातं आणि आपला गुडघा परत तरुणपणी आपला जसा गुळगुळीतपणा होता तसा हा गुळगुळीतपणा नवीन येतो. त्याबरोबरच आतमध्ये नवीन गादी ठेवली जाते आणि हे असं की ह्याला सांधेरोपण म्हणतात. सांधेरोपण म्हणजे पूर्ण सांधा काढला जातो, हाड काढलं जातं. ही पूर्ण चुकीची कल्पना आहे आणि हे सांधेरोपण हे आम्ही नेहमी आमच्या अनुभवानं करत होतो. पण आता अत्यंत आधुनिक असं रोबोटिक तंत्रज्ञान पण आलेलं आहे, ज्याच्यामध्ये सर्जनचं स्किल आणि रोबोची अॅक्युरसी हे दोन्ही मिळून ते आणि परफेक्ट झालेलं आहे. ओके. अत्याधुनिक शस्त्रक्रिया जे आलेले आहेत संधिवातामध्ये, तर त्यामध्ये रोबोटिक रिप्लेसमेंट, रोबोटिक शस्त्रक्रिया हे फार बूम झालेलं आहे. तर रोबोटिक रिप्लेसमेंट म्हणजे काय आहे? रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे काय आहे? ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी आधी नॉर्मल नी रिप्लेसमेंट जे आम्ही गेली 20-30 वर्ष करत होतो, ते पण एक चांगलं ऑपरेशन होतं, परफेक्टली होत होतं. पण असं आमच्या लक्षात आलं जगभर की 70% लोकच त्याला हॅपी होते. आणि याच्यात जेव्हा स्टडी केला गेला तेव्हा लक्षात आले की 20 ते 30% वेळेला सर्जन आपल्या फक्त अनुभवानं, आपल्या अंदाजानं ते ऑपरेशन करायचं. पण याच्यामध्ये त्याच्या पायाच्या लिगामेंट्स पेशंटच्या, त्यांचे सॉफ्ट टिश्यू, यांचं टेन्शन किती आहे, वाकडेपणा किती आहे, हे परफेक्ट कधीच मशीन जेवढं परफेक्ट सर्जनला कळत नसे आणि त्यामुळं ते अंदाजाने अनुभवाने ते ऑपरेशन केलं जायचं आणि 70 ते 80% लोक त्यांनी नक्कीच खुश होते. पण ते अॅक्युरेसी वाढवण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा फायदा झाला. पूर्वीच्या ऑपरेशन मध्ये लिगामेंट जास्त रिलीज करायला लागायच्या, मसल्स जास्त कट करावे लागायचे, मांडीच्या हाडामध्ये पोकळी करून त्याच्यात मोठा रॉड घालून अलाइनमेंट बघितली जायची. रोबोटिक तंत्रज्ञानात हे सगळ्या गोष्टी आता कराव्या लागत नाहीत. कमीत कमी छेद, ज्याला आपण इन्सिजन म्हणतो, तो कमीत कमी घ्यावा लागतो. लिगामेंट जवळजवळ कट कराव्या लागत नाहीत. रक्तस्राव कमी होतो. मांडीमध्ये ओपन कुठेही रॉड घालावे लागत नाहीत. रोबो हा इतकं ऍडव्हान्स रोबो आता आम्ही जो वापरतो, ते थर्ड जनरेशन रोबो, हे सगळं 3 डायमेन्शनल पिक्चर इमिजिएटली कॅप्चर करून सर्जनला डिटेल माहिती देतं. नुसते हाडांच्या वाकडेपणा किंवा झीज बद्दल नाही, तर लिगामेंट्स किती टेन्शन मध्ये आहेत, स्नायूंची ताकद किती आहे, याला कुठल्या क्वालिटीचा सांधा, कुठल्या मापाचा सांधा वापरता येईल, ही सर्व माहिती ऑपरेशन चालू असताना रोबो एकसारखी देत असतो आणि त्यामुळं आता अॅक्युरसी परफेक्ट झालेली आहे. जर तरला वाव राहिलेला नाहीये, अंदाजे काहीतरी करण्याचं इथं नाहीये. परफेक्शन या रोबोमुळे झालेलं आहे. सर याला मला आम्ही सर्जिकल स्ट्राईक म्हणतो. ओके. आत्ताच आपलं ऑपरेशन सिंदूर उदाहरण घ्यायचं तर भारताने जे स्ट्राईक परफेक्ट केली, ज्या ठिकाणी बॉम्ब टाकायचा तिथंच पडला, तसं रोबो हे परफेक्शन मध्ये अत्यंत ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. सर मला आपल्या प्रेक्षकांच्या वतीने मला तुम्हाला हे विचारायचं आहे की रोबोटनी शस्त्रक्रिया करणं आणि एका सर्जननी शस्त्रक्रिया करणं ह्याच्यामध्ये फरक काय आहे आणि ती शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याचा हिलिंग टाइम पिरियड, तो रिकव्हरी टाइम पिरियड कसा आहे? रोबोनी शस्त्रक्रिया करताना मी आता सांगितल्यामुळे परफेक्शन 100% येतं. स्नायू आणि हे सर्व कमी कट केल्यामुळे पेशंट त्याच दिवशी संध्याकाळी उभा राहतो. 2 ते 3 दिवसात उठणे, बसणे, चालणे, कमोडवर बसणे, जिना चढणे, उतरणे हे सगळं करून घरी जातो आणि 2 ते 3 आठवड्यात जवळजवळ इंडिपेंडेंट होतो. अजिबात न चालणारा पेशंट विदाउट वॉकर, विदाउट स्टिक चालू लागतो. त्यामुळे रिकव्हरी व्हेरी फास्ट होते. कमीत कमी रक्तस्राव, कमीत कमी दुखणे आणि या परफेक्शन आता त्याच्यामुळे आलेलं आहे. त्यामुळे सर्जन प्लस रोबो ह्या दोन्हीमुळे आता रिझल्ट आर 100%. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की रोबो स्वतःहून सर्जरी करत नाही, रोबो तुम्हाला इन्स्ट्रक्ट करतो आणि मग तुम्ही ही सर्जरी करता. मग त्याच्यामध्ये रोबो इन्स्ट्रक्ट ज्यावेळेस आपल्याला करतो, तर एक मशीन ह्या दृष्टिकोनातनं आपण एका रोबोटवर आपण किती अनुषंगाने आपण त्याच्यावर अवलंबून राहू शकतो सर? सर्जनचा अनुभव अत्यंत महत्वाचा आहे. असं नाही की कुठल्याही नॉवाईस माणसाला ते मशीन दिलं आणि ते ऑपरेट करू शकेल. रोबो फीडबॅक देत असतो आणि ड्युरिंग सर्जरी सर्जन आणि रोबो हे मिळून काही डिसिजन्स घेतात. काही डाटा असतो, तो डाटा चेंज करणे हे सगळं सर्जनच्या हातात असतं. परफेक्शनला आणणे आणि मग रोबो एक्झिक्युशनला मदत करतो. रोबो स्वतःहून ऑपरेशन करत नाही, सर्जन आणि रोबो मिळून ते करतात आणि त्यामुळे सर्जनचा अनुभव हा सुद्धा जरूर आहे आणि रोबोची अॅक्युरेसी, रोबो चुका करत नाही. तिथं सेंटिमेंट किंवा कंटाळा आला, इमोशन्स ह्या गोष्टी होत नसतात. त्यामुळे या दोन्ही मिळून ते परफेक्शनला जातं. सर मग रोबो ज्यावेळेस ही शस्त्रक्रिया करतात, ज्यावेळेस तुम्हाला त्यांना मिळून तुम्हाला ही शस्त्रक्रिया करायची असेल, तर ह्यासाठी डॉक्टर्स आणि सर्जन्स लोकांना काही ट्रेनिंग घ्यायला लागतं? 100%. पहिल्यांदा बेसिक जॉईंट रिप्लेसमेंटचं ट्रेनिंग तर पाहिजेच, प्लस रोबोटिकचं ट्रेनिंग पाहिजे.
ह्या सक्सेस ऑफ द रोबोच्या आधी कॉम्प्युटर नॅव्हिगेशन म्हणून टेक्नॉलॉजी आलेली 10-15 वर्षापूर्वी. तर आज आम्ही सगळे त्यात ट्रेंड होतो वेल. तिथून नेक्स्ट स्टेज ही रोबोची आली. रोबोमध्ये सुद्धा ट्रेनिंग आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळं विदाऊट आणि प्लस आता रोबोमध्ये सुद्धा फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन. आज आम्ही जो रोबो वापरतो तो थर्ड जनरेशन मोस्ट ऍडव्हान्स AI टेक्नॉलॉजी बेस्ड रोबो आहे. आणि ट्रेनिंग शिवाय इव्हन ते कंपनी तो रोबो आम्हाला देतच नाही. वन्स वी आर सर्टिफाईड ट्रेनिंग झालंय, त्यांना सगळं कळाले तरच तो रोबो आमच्या हातात येतो. ओके सर, गुडघे दुखी आणि नी रिप्लेसमेंट, गुडघा बदलणे ही जी शस्त्रक्रिया आहे ह्याच्यासाठी लोकांच्या मनामध्ये खूप सारे गैरसमज आहेत. हो. तर ते गैरसमज तुम्ही कसे दूर कराल? लोकांच्या मनात मी मगाशीच बोलल्याप्रमाणे की पायाचा सगळा भाग काढला जातो हा गैरसमज आहे. तसं नाही आहे. ऑपरेशन केल्यानंतर आता आज मला जे करता येते, माझं ते चालणं बंद होणार, मी आयुष्यभर अंथरुणाला टेकून राहणार, की अशी काही चुकीच्या कल्पना आहेत, ते अत्यंत चुकीचं आहे. मला मांडी घालता येणार नाही, मला बाहेर जाता येणार नाही, ह्या पूर्ण चुकीच्या कल्पना आहेत. आता माणूस फिट असेल तर कम्प्लीट सांधा वाकवता येतो, मांडी घालून बसता येतं, सर्व हालचाली करता येतात. तुम्ही 5-10 किलोमीटर चालू शकता. आज मॉडर्न जनरेशनना ट्रॅकिंगला जायचंय, हायकिंगला जायचंय, टूरला जायचंय, ड्रायव्हिंग करायचंय, सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्ही पूर्वी करत नव्हता त्या गोष्टी पण तुम्ही हळूहळू करायला लागता, इतका त्याचा फायदा होतो. प्लस माझं वजन फार जास्त आहे म्हणून मला ऑपरेशन करता येणार नाही, माझं वय जास्त आहे म्हणून करता येणार नाही, किंवा माझं वय फार कमी आहे म्हणून करता येणार नाही, ह्या सुद्धा सगळ्यात चुकीच्या कल्पना आहेत. जसं जरूर असेल, आम्ही परवाच 6 महिन्यापूर्वीच एक 26 वर्षाच्या मुलीचे दोन्ही गुडघे आणि खुबे बदलावे लागले. संधिवातामुळे ती पूर्ण गादीत झोपून होती, तिला उठता पण येत नव्हतं. तर याच वर्षी मी 92 वर्षाच्या आजोबांचे पण गुडघे बदलले. म्हणजे 26 to 92 कुठल्याही स्पॅन मध्ये आपण गुडघे बदलू शकतो. प्रॉपर इंडिकेशन पाहिजे. सर्जननी व्यवस्थित आपल्या अनुभवांनी एकदा निदान करून ह्याला जरूरच आहे, बाकीचे सर्व उपचार करून झालेले आहेत आणि बरं होत नाही, तर जॉईंट रिप्लेसमेंट नक्कीच फायदा देतो. त्यामुळं ह्या चुकीच्या कल्पना ज्या डोक्यात आहेत त्या काढून, त्याच्यामुळे भीती निर्माण होते. काही जणांना अत्यंत जरुरी असूनही आजच्या या मॉडर्न युगात सुद्धा ते दुखणं सहन करत आयुष्यभर गादीत पडून राहतात, घरात पडून राहतात, कारण ते काहीतरी चुकीच्या कल्पनांनी घाबरतात ऑपरेशनला. तर ती भीती मनातून पूर्ण काढली पाहिजे. सायन्स आता इतका ऍडव्हान्स आणि टेक्नॉलॉजी इतकी चांगली झालेली आहे की त्याचा फायदा आपण घ्यायला पाहिजे. नक्कीच नक्कीच. सर, मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही डॉक्टर किरण दोशी हे नेहमी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत नवीन ऍडव्हान्स जे आपल्या काही शस्त्रक्रिया असतात ह्याच्यामध्ये तुम्ही नेहमी अग्रेसर असतात. तर तुम्हाला हे प्रेरणा कुठून मिळते? आज आज मी गेली 35 वर्ष ऑर्थोपेडिक्सचं काम करत आहे. मी विद्यार्थी म्हणून जे शिकलो आणि आज जे मी ऑपरेशन करतो, एकही ऑपरेशन आम्ही शिकलेल्या काळातलं नाही. आता सगळे मशीन्स बदलले, टेक्नॉलॉजी बदलली आणि हे नवीन नवीन प्रेरणा, उलट त्याच्यामुळे आनंद मिळतो, त्यामुळे करायला उत्साह येतो. या वयातही शिकावंसं वाटतं. आम्ही शिकायला जातो ऍज अ स्टुडंट, आणि त्याच्यामुळे जो माझ्या पेशंटना फायदा होतो, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद बघायला मिळतो, आणि ती आमची मेन प्रेरणा आहे की आपण लोकांना परत बॅक टू नॉर्मल, त्यांचं आयुष्य, उर्वरित आयुष्य आपण पॉझिटिव्ह करू शकतो. हाच माझा मेन प्रेरणा आहे की शेवटी या सगळ्याचा फायदा आपल्या आपल्या भागातल्या पेशंटना व्हायला पाहिजे टेक्नॉलॉजीचा. त्यामुळे जी AI ची आणि रोबोची मोस्ट ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अमेरिकेनंतर मला वाटते वर्षभरातच भारतात आली आहे. युरोपच्या कुठल्याही देशात यायच्या आधी ही रोबोटिक टेक्नॉलॉजी भारतात येऊन आज कोल्हापूर सारख्या लहान गावात सुद्धा आज आम्ही ही सेवा लोकांना देतोय. आणि गेल्या वर्षभरात आम्ही 200हून जास्त रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी यशस्वीरित्या केलेल्या आहेत. सर, तुम्ही आज आमच्या युवा पिढीला किंवा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही तुमच्या कडून काय संदेश द्याल? फिटनेस, योग्य आहार आणि योग्य व्यायाम ह्या 2 अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या करणं अत्यंत जरुरीचं आहे. आज माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की आपल्या कल्चरमध्ये व्यायाम न करणे हाचं कल्चर जास्त आहे. आणि त्यामुळं आपल्या कोल्हापुरातलेच बऱ्याच जणांना, आम्ही दिवसभर काम करतो की आणि कसला व्यायाम, हा विषय त्यांचा असतो. पण वेळ नाही हे एक उत्तर दिलं जातं. आज आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना दररोज व्यायाम करायला वेळ आहे आणि आपल्याला वेळ नाही, म्हणजे आपण आपली स्वतःची फसवणूक करत आहे. त्यामुळे चांगला आहार घेणे, हेल्दी डाएट पाहिजे. स्त्रियांच्यात महत्वाचं आहे की ऑस्टिओपोरोसिस, हाडं ठिसूळ होऊ नये म्हणून तरुणपणी, आता सायन्सने प्रूव्ह केले की 15 ते 35 ह्या वयातच हाडं मजबूत करायची असतात. त्याला पीक बोन मास म्हणतात. तेव्हा जर हाडं चांगली झाली योग्य व्यायाम आणि आहाराने, तरच ती आयुष्यभर आपल्याला टिकतात. कारण पोस्ट मेनोपॉज हार्मोनल बदल होऊन हाडं ठिसूळ होतातच, पण ती जितकी आधी स्ट्रॉंग असतील तेवढं आयुष्यभर ते टिकू शकतात.
त्यामुळे माझा मेन संदेश हाच राहील की योग्य आहार आणि नियमित व्यायाम या 2 गोष्टीवर लक्ष दिलंच पाहिजे सर्वांनी. नक्कीच सर. थँक्यू सो मच. तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात आला आणि आम्हाला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि संधिवात ह्याबद्दल तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं. त्या बाबतीत मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. थँक्यू. Hi, this is Chef